नमस्कार मित्र. गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक, सुवर्णकाळातील हिंदी फिल्मी गाण्याच्या आठवणीत आज आपण 1975 ते 1950 या सुवर्णकाळातील गाण्यांच्या आठवणी करणार आहोत. या गाण्यातील एक साम्य मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. या गाण्यामध्ये बेकरार हा शब्द तुम्हाला मुखड्यामध्ये पहिल्या 2 ओळीमध्ये आढळून येईल आणि ही गाणी किती छान आहेत याचे पुन्हा आठवणी आपण आज करत आहोत. सुरुवात करूया 1952च्या आशियाना या चित्रपटातील गीताने. गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार मदन मोहन, गायलंय लताजी आणि तलत महमूद यांनी. आणि या चित्रपटाचे जोडी होती राज कपूर आणि नरगिस. हे गीत होतं, मेरा करार ले जा मुझे बेकरार कर जा भर तो प्यार कर जा, मेरा करार ले जा मुझे बेकरार कर जा. यानंतर 1962चा सस्पेन्स थ्रिलर 20 साल बाद. अभिनेता विश्वजीतचा पहिला चित्रपट, त्याची नायिका वहीदा रहमान. गीतकार शकील बदायुनी, संगीतकार हेमंत कुमार आणि गायकही हेमंत कुमार. या चित्रपटातलं हे लोकप्रिय गीत आहे, बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आइए, बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आइए. 1964 साली प्रदर्शित चित्रपट होता इशारा. जॉय मुखर्जी, वजंतीमाला ही जोडी. संगीतकार कल्याणजी आनंदजी होते. आणि हे गीत लताजी आणि रफी साहेब या दोघांच्या आवाजामध्ये आहे, ज्याला आपण दो पहलू दो रंग दो गीत असं म्हणतो. तर हे गीत आहे गीतकार हसरत जयपुरी यांनी लिहिलेलं. दिल बेकरार सा है हमको खुमार सा है, जब से तुम्हें देखा सनम, दिल बेकरार सा है. अतिशय गोड गाणं, संगीतकार कल्याणजी आनंदजी. यानंतर 1971 चित्रपट दूर का राही. सब कुछ किशोर कुमार असं वर्णन या चित्रपटाचं करता येतं. हे गीत आहे गायक किशोर कुमार आणि गायिका सुलक्षणा पंडित यांच्या आवाजातलं. पडद्यावर आपल्याला बुजुर्ग अभिनेते अशोक कुमार, तनुजा हे गीत गाताना दिसतील आणि सोबत किशोर कुमार पण आहे. हे गीत आहे, बेकरार दिल तू गाए जा, खुशियों के ये तराने, जिन्हें सुन के दुनिया झूम उठे और झूम उठे दीवाने, बेकरार दिल तू गाए जा. अतिशय गोड असं हे पियानो सॉन्ग आहे. यानंतरचा 1964 चित्रपट कोहरा. पुन्हा यशस्वी जोडी विश्वजीत आणि वहीदा रहमान. संगीतकार हेमंत कुमार. आणि हे गीत कैफी आझमी यांनी लिहिलेलं, लताजींच्या आवाजातलं. ओ बेकरार दिल, ओ बेकरार दिल, मुझे हो चुका है आंसुओं से प्यार, मुझे तू खुशी न दे, नई जिंदगी न दे, ओ बेकरार दिल. अतिशय गोड गाणं लताजींच्या आवाजातलं. आणि 1964चा सुपर डुपर म्युझिकल रोमॅन्टिक हिट. संगीतकार शंकर जयकिशन, गीतकार शैलेंद्र हसर जयपुरी. ही रोमॅन्टिक जोडी साधना आणि शम्मी कपूर. लताजींच्या आवाजातलं हे सदाबहार गाणं. आजा आई बहार दिल है बेकरार, ओ मेरे राजकुमार तेरे बिन रहा न जाए, आजा आई बहार दिल है बेकरार. तर या सगळ्या गाण्यामधला हा बेकरार शब्द आपल्या मनावर चांगलाच ठसतो. यानंतरचं 1966 एक सेंटिमेंटल पिक्चर
दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी आणि चित्रपट होता अनुपमा. धर्मेंद्र, शर्मिला टॅगोर, शशिकला आणि तरुण बोस यांचा रोलही विशेष लक्षात राहणारा. संगीतकार हेमंत कुमार आणि हे सुद्धा एक अतिशय गोड पियानो सॉन्ग लताजींच्या आवाजातलं. धीरे धीरे मचल है दिले बेकरार, कोई आता है, धीरे धीरे मचल है दिले बेकरार. कितीदा ऐका अविट गोडीचं हे गाणं. बेकरार शब्द होता. आणि 1968चं एक सस्पेन्स थ्रिलर म्युझिकल हिट. शंकर जयकिशन, शैलेंद्र हसरत जयपुरी, धर्मेंद्र, आशा पारेख आणि संजीव कुमार, हेलन, मनमोहन यांच्या अतिशय प्रभावी रोल असलेला चित्रपट. सगळी गाणी लोकप्रिय होती. यातलं रफी साहेबांचं हे गीत पडद्यावर आपल्याला आशा पारेख आणि धर्मेंद्र दिसतील. हे गाणं आहे. तुम्हारे प्यार में हम बेकरार हो के चले, शिकार करने को आए, शिकार हो के चले, तुम्हारे प्यार में हम बेकरार हो के चले. तर 50-60 दशका 70 या 3 दशकातील हे बेकरार शब्दावरची गाणी निवडक तुम्हाला कशी वाटली अभिप्राय द्या, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रमंडळींनाही व्हिडिओ शेअर करत चला. स्वर शुभेच्छा, शब्द शुभेच्छा. भेटूया नव्या एपिसोडमध्ये.